अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्रांचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती स्वामीसुताची जननी काकुबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ती लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिचाश बाधा झाली किंवा कोरी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जे आसी देव मामलेदार सर्वच लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनी या देव मामलेदार हसोनी म्हणती जना उत्तर त्यासी पिचाश लागले थोर माझे नुदूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेशे जाहले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाड्यात जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी त्याच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकेले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदिले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयाचे स्वामी सुता ते तयासी लावली आहे स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना दोषी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी समर्थांची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहून या भक्तीसी परमानंद जाहला असे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छैली खेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नमे भक्त गोटा खेळत त्यासवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन नाविले भजनासह कीर्तिध्वज उभारला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खूल सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सह स्वामी सुता अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तो नसेवी अन्नोदक ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन यावसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे पाहून या समर्थासी उल्हासुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निजसुता ते पाहुनी आनंदिले समर्थमनी कर फिरविला मुखावरणी हस्त धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करिता पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचने ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसो हे स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींचे ऐसेने करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती चिंता न करावी काही असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरती मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरत क्षीण झाली स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन से क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी श्री समर्थ स्वामी सुताची चरणी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवती स्वामी समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईसी पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिस चलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालुनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न येई सत्वर
तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परू तो आला न आला अक्कलकोटा जीवत परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परिगंधन लावती. भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार पत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करती आकांता. तो दुःखद समय वर्णता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी रवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त सोनी अकाली पावला कामरण. मग स्मरती हे चरण त्यांचे तारण कैसे होई. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गौडः. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.